आयुष्य जावया भैसला मापारी तू कार्य वारी संसाराचा नेईल ओढून ठाऊके नसता नरा हे तुच्छता हरिवीन कठीण हे दुःख यमजाचतील कोण सोडविल तया ठाया राहतील दुरी सज्जन सोयी रे आठवी श्री हरी लवलाई तुका म्हणे किती करीसी लंडाई होईल भंडाई पुढे थोर नेईल ओढोने ठाऊके नसता नरा हे दुच्छता हरिवीर विठाला 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 मन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगे आता दंडवत आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मजरदी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनि विशेष अत्यादरु विवेकावरी प्रथम ही गुरु को पुंडरीकाय दातुमुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विवेकाने जाने सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गूढ रसिकत्व भूकविले लसित रसे तरविला श्री भागवत करो तया ज्ञान शांती विमलमतीने वंदन करो ओम नमो ज्ञानेश्वर तुकारे व्यवहारी संसाराचा नील ओढोनी ठाऊके नसता नराय दुष्यता हरिवीण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन वेळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या जनमानसाच्या गळ्यातील ताईत वैष्णव संप्रदायाचे कलशस्थानी विराजमान असणारे जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा 5 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग नैमित्तिक सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला या अभंगाच्या माध्यमातून जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय जनसामान्यांना उपदेश करत आहे. उपदेश करण्याचा अधिकार तुकोबारायला, कारण अधिकारच त्यांचा तसा आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर उठलेलं भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं वादळ म्हणजे तुकोबाराय आहे. देवाच्या बरोबरीचे संत म्हणजे तुकोबाराय आहे. मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या
देव आणि संत यामध्ये अजिबात फरक नाही. देवाच्या अगदी बरोबरीचे म्हणजे तुकोबारा आहे. ते तुकोबारा आहे आजच्या अभंगामधून. जनसामान्यांनी योग्य मार्गाने चालावं याकरता सुंदर असं मार्गाचं दिग्दर्शन करण्याचं काम म्हणजे आजचा अभंग. विठाला आजच्या अभंगात तुकोबाराने सर्वांना उपदेश केला. बाबांनो, आयुष्य मोजावया बैसला मापारी. आजूबाजूला आपण पाहत असताना आपल्या लक्षात येतं की प्रत्येकच माणूस मोजदाद करायला लागला, गणना करायला लागला, पण थुका लावून लावून नोटाच मोजायला लागला. दुसऱ्या गोष्टीची कोणी त्या ठिकाणी मोजदाद करायला तयार नाही. तर सर्वात महत्वाचं तुकोबाराने सांगितलं बाबांनो, ह्या कागदी नोटाच्या पाठीमागे त्यांची मोजदाद करण्यापेक्षा एक महत्वाचं जीवनामध्ये जर प्रसंग असेल, सगळ्यात महत्वाची अनमोल चीज जर कोणती असेल तर ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्य एकदा गेलेलं परत येत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, परिधातया ही पाया पडता नोठी गतायो पंडू सुता. ब्रह्मदेवाच्या चरणावर लोळ निघाला तुम्ही, एक क्षण सुद्धा आयुष्य सरल्याच्या नंतर ब्रह्मदेव आपल्याला शिल्लक देत नाही. ब्रह्मदेव जर देऊ शकत नसेल तर आपलं गेलेलं जे आयुष्य आहे परत त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येणार नाही. म्हणून जे काही आयुष्य आहे, जे आपल्याला उपलब्ध आयुष्य आहे, त्या उपलब्ध आयुष्याची गणना काळरूपी मापारी आपली करायला लागलेला आहे. म्हणून आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराचा. तुकोबाराय म्हणले, संसाराच्या ठिकाणी एवढं गुरुपटून जाऊ नका, अडकू नका हो जाळ्यामध्ये संसाराच्या गाठ. चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षाची वाट. भवसागर हा ताळला तुमचा भक्ताचा निजधाम. मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम. आपण संसारात जर गुरफटून बसलात तर या भवसागरामध्ये तुम्ही अडकून पडाल आणि संसाराच्या व्यवहारामध्ये तुम्ही गाडले जाल. म्हणून एक करा, कारण आयुष्याची मोजदाद करायला लागला क्षणाक्षणानं. कधी कोणती वेळ सांगून येणार नाही की तो काळ आपल्याला येईल आणि पटकन उचलून घेऊन जाईल. आपला नंबर कधी लागेल हे कळणार नाही आणि आपल्याला माहित सुद्धा नाही. नेईला ओढवले ठाऊके नसता नरा हे दुष्यता हरी विण. निवांत राहू नको, तातडी कर, घाई कर आणि लगबगीनं लाग वेग करून भगवंताचं नामस्मरण कर. कारण नील ओढवणे ठाऊक नसता, तुला माहिती सुद्धा होणार नाही की कधी आपल्याला काळ घेऊन जाईल. म्हणून सावधानतेचा इशारा करता तृतीय चरणाच्या ठिकाणी तुकोबाराने सांगितलं, मिळालेल्या आयुष्यामध्ये जर तू भगवंताची जवळीक साधली नाहीस, भगवंत आपलासा करून घेतला नाहीस तर तू यमाचा पाहुणा होशील. आणि यमाचा पाहुणा झाल्याच्या नंतर कठीण हे दुःख यमदाच तिल, कोण सोडविल तया तया. बाबा, यमाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर तिथे यातना आहे. यातनाचे पर्वतच्या पर्वत दुःख भोगावं लागेल. त्या ठिकाणी सोडवणूक करणारा दुसरा कुणीही नाही. तुकोबारायांना काही जणांनी प्रश्न विचारला, तुकोबार सोडवणार नाही असं कसं म्हणता? अहो, आम्ही नाना प्रकारच्या संकटामध्ये अडकल्याच्या नंतर आमचे मोठमोठे सोयरे आले, पत्नी आली, पुत्र पौत्र गणगोत आलं, त्यांनी आमच्या संकटामध्ये मदत करून आम्हाला सोडवलं ना संसारामध्ये. तुकोबाराय म्हणले, अरे प्रपंचामध्ये सोडवणं वेगळं आणि यमाच्या तावडीमधून सुटका तुझी होणार नाही. यमाच्या तावडीत यमसंकलेमध्ये ज्यावेळेस तू पडशील ना त्यावेळेस सगळे कुठे राहतील? राहतील दुरे सज्जन सोयीरे, आठवे श्रीहरी लवलाही. लवलाही कर, गाई कर, तातडी कर आणि देवाचा आठव धर. आणि हे जर केला नाहीस ना, तुका म्हणे किती करशील नाही, होईल भंडाई पुढे थोर. तुकोबाराय म्हणले, बाबा
देवानं भजनासाठी दिलेला देह अनाथाई विनाकारण कामात जरी तू वापरत असशील, परिणाम असा होईल देवाच्या सोबत तुझी लबाडी दिसून येईल आणि देव मग तुझी सोडवणूक करण्यासाठी येणार नाही. यमाच्या दरबारात भांडाई म्हणजे तुझी फटफजिती होईल. अशा प्रकारचा शब्दशः अभंगाचा भाव आहे विठ्ठला. विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आमचा आजोळातला वैभव म्हणजे विष्णू बाबा गेल्या वर्षी याच दिवशी 12 ऑक्टोबर 2020 कोरोनामध्ये बरेचशी माणसं आपल्यामधून निघून गेली. कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये अवघड कठीण प्रसंग असताना बाबांना अचानक त्या ठिकाणी वेदना झाल्या आणि अटॅकच्या माध्यमातून आपल्याला सोडून गेले आणि त्यांना आजच्या दिनी त्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून त्यांच्या या आत्मामुक्ती दिनाला प्रथम वर्ष श्राद्ध किंवा प्रथम पुण्यस्मरण या दिनाच्या दिवशी भगवान परमात्म्याने त्यांच्या आत्म्याला मुक्त करावं यासाठी भगवंताच्या दरबारामध्ये हनुमंतरायाच्या सेवेसाठी तुम्ही आम्ही सर्वजण त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे पुत्र असणारे सिद्धेश्वर विष्णू फड, दत्ता विष्णू फड या दोघांच्या करवी ज्ञानदान आणि अन्नदानाचा हा सोहळा या ठिकाणी आहे. विठ्ठला जगत असताना जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये 16 संस्कार केले जातात. या 16 संस्कारापैकी आजचा पुण्यस्मरणाचा एक, वर्ष श्राद्धाचा एक संस्कार आहे आणि या संस्काराला अनुसरण आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत आणि ही नैमित्तिक प्रकारची सेवा आहे. नित्य काम तर आपण करतच असतो. देवपूजा आहे, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी वाचन आहे, आवडता एखाद्याचा ग्रंथ असेल ते आहे. हे नित्यक्रम आपण नेहमी देवाच्या प्राप्तीसाठी करत असतो. पण नैमित्तिक प्रकारचं कार्य सुद्धा करायला पाहिजे आणि या नैमित्तिक कार्याचं मार्गदर्शन दिग्दर्शन करत असताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात काय काय करायला पाहिजे. गुरु गोत्राग्ने पूजी अवसरे भजे द्विजी. गुरु गोत्र आणि अग्नी यांची पूजा करायला पाहिजे. आपले गुरु आले रे आले, गुरूंची सेवा करावी, अग्निदेवतेला तृप्त करावं. त्याचप्रमाणे पितर जे आहेत या पितरांना नैमित्तिक प्रसंगाला पुण्यतिथी असेल, गोड जेवणाचा कार्यक्रम असेल किंवा त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला आपण त्यांना जेवण करत असतो किंवा भाद्रपदामध्ये आताच महाळाचा सण, त्या महाळाचा तिथी साजरी झाली त्याही वेळेला आपण आपल्या पितरांना जीव घालत असतो. पितर स्वरी जय जय पितर स्वरी
नंतर पित्र सुद्धा सुखावत असतात आणि आपल्या मुलाला आशीर्वाद देत असतात. त्यांना काही संकट प्राप्त झाला असेल यमाच्या दरबारात तर हे अन्नदान आणि ज्ञानदान भगवान परमात्म्याचं जे नामस्मरण आहे त्या संकटामधून मुक्ती करण्यासाठी सोयीस्कर सोपस्कर ठरत असतं. म्हणून पुण्यतिथी करायची असते. म्हणून आज त्यांच्या मुलाकडून हा कीर्तन रूपी सोहळा आणि अन्नदानाचा सोहळा होत आहे. कारण पितरांची व्रते वाहती जयाचे चित्ते जीवित सरलियावरती पितृत्व त्या ते वरी. पितरांची व्रत जर केलं, पितरांची श्राद्धादिक कर्म जर केलं तर पितरांचा आशीर्वाद नक्कीच मिळाल्याशिवाय राहत. कल्याण विचिती व्हावे दया, कल्याण विचिती व्हावे, हे कल्याण विचिती व्हावे दया, कल्याण व्हावं अशा प्रकारची इच्छा बाळगत असतात. आणि म्हणून पितरांची व्रत करायची असतात, पुण्यतिथी करायची असते, गोड जेवण करायचं असतं. चला अभंगाकडे वळूया. या समाजामध्ये उपकार करणारे आपल्या अवतीभोवती बरेचसे घटक आहेत. साधू संतांनी सांगितलं उपकार करणाऱ्यामध्ये देवांचा उपकार आहे, आपल्यावर संतांचा उपकार आहे आणि आजूबाजूच्या काही वस्तूंचा सुद्धा आपल्यावर उपकार आहे. त्यामध्ये सांगत असताना एक शास्त्रकार सांगतात, रविचंद्र घना वृक्षा नदी गावश. रविचंद्र घना नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय. परोपकार करण्यासाठी या ठिकाणी 60 जणांची नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे रवी. रवी म्हणजे सूर्य. या सूर्याचा सुद्धा आपल्यावर उपकार आहे. काय सूर्याचा उपकार आहे? आज तुम्ही बघा, आपल्या गावामधील लोकांनी बिल भरलं नाही म्हणून शासनानं कटाकट कनेक्शन तोडले, पण सूर्याचं बिल कधी भरलं नाही असं कधीच आपल्या ऐकिवात नाही. सूर्याचं बिल भरलं नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबला का? नाही. सूर्य आपल्यासाठी दररोज त्या ठिकाणी उगवतो आणि आपल्याला सूर्यप्रकाश देतो. या सूर्यप्रकाशामध्ये अन्नाची निर्मिती होते, वृक्षांची उत्पत्ती होते, वृक्ष वाढतात आणि माणसाला सजीवांना अन्न प्राप्त होतं. माणसाच्या शरीरामध्ये ड जीवनसत्व देण्याचं काम जर कोण करीत असेल तर सूर्याची उष्णता, सूर्याचा प्रकाश करतो. म्हणून सूर्याचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. माऊली सांगतात, माऊलींचं म्हणणं आहे, जगाचे अंग फेडितो श्रियेची रावळे उघडितो निघे जैसा बासवतो प्रदक्षिणे. फिरायला निघत नाही तो सूर्य. कशासाठी निघतो? जगाचे अंधे फेडितो. जगातला जो अंधकार आहे तो अंधकार तम निरासन निघतो. सूर्य निघतो. निघाल्याबरोबर सूर्य निघाला की अंधकार पळून जातो. जगाला दिसण्याचं काम दृश्यत्व सूर्याकडून प्राप्त होतं. म्हणून सूर्याचा उपकार फार मोठा आहे. दुसरा आहे चंद्र. चंद्राचा सुद्धा आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहे चंद्राचा? चंद्र ज्या वेळेला सूर्याची अनुपस्थिती असते आकाशामध्ये त्यावेळेला चंद्र आपल्याला प्रकाश देतो आणि प्रकाशमय ठेवून आपल्याला सुद्धा ज्या अगोचर वस्तू आहेत त्या दाखवण्याचं काम चंद्र करत असतो. म्हणून चंद्राचा सुद्धा उपकार आहे. रवी चंद्र घना. घन म्हणजे मेघ. त्या मेघाचा सुद्धा उपकार आहे आपल्याला. आता त्याच्या मनात आल्याच्या नंतर पाणी लावून करायची का कोरडी करायची हे ते मेघाला अवलंबून आहे. पण नक्की त्याचा उपकार आहे म्हणजे आहे. विठाला मेघाचा उपकार आहे. मेघानं बारिश, मेघ वर्षणारे वर्षला की या जगामध्ये
वनस्पतीला पोषक ठरून, पिकांना पोषक ठरून सर्व चलनवलन चालू होतं म्हणून मेघाचा उपकार आहे. त्यानंतर पुढचा उपकार साधू संतांनी शास्त्रकारांनी सांगितला. नदीचा सुद्धा आपल्यावर उपकार आहे. आपल्या आजूबाजूला जर नद्या नसत्या ना, ही मोठमोठी शहर पाण्या वाचून तडफडून गेली असते. या नद्यावर धरण बांधल्या गेली, धरणात पाणी साठवल्या गेलं आणि तो साठा पिण्यासाठी उपयुक्त ठरला. एवढंच नाही, नदीचा उपकार आपल्यावर. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. फेडीत पाप ताप, लोकांची पाप धुण्याचं काम आणि गर्मीनं उखाडा झाल्याच्या नंतर ज्यांची शरीर तापलेत त्यांना थंडावा देण्याचं काम करत 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 जग नियमित समुद्राला मिळण्याचं काम ही गंगा करत असते. मधून नदीचा सुद्धा आपल्यावर उपकार आहे. गायीचा उपकार सांगितला पुढं. काही पदार्थ असे आहेत गायीच्या गोमूत्रापासून, गायीच्या शेणापासून तयार होणारी अशी औषधं आहेत, आयुर्वेदिक औषधं. त्वचा रोग गोमूत्रापासून नाहीसे होतात. गायीला पवित्र मानतो, आपल्या धर्माची माय मानतो म्हणून गायीचे सुद्धा, गाय आपल्या बाळांना दूध देते. आपल्या शेतीला पूरक असणारा तिचा शेणखत त्या ठिकाणी पोषक ठरतो म्हणून शेतकऱ्यावर अनंत गायीचे उपकार आहेत. गायीचे सुद्धा उपकार. हरी पाठ कीर्ती मुखी भरी गाय, हरी पाठ कीर्ती मुखी भरी गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय होय देह त्यांचा. गायीचा उपकार सांगितला. पुढे वृक्षाचा उपकार सांगितला. वृक्षाचा उपकार सर्वावरच आहे. ज्ञानेश्वरीत वर्णन केलं. का पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया, वाटेचा न आलिया, वाटेचा न चुक्या आलिया वृक्ष जैसा, पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया. फळं देतात, मुळं देतात, औषधी म्हणून, खाण्यासाठी अन्न म्हणून फळं देतात. झाडाच्या खाली गेलं तर त्या ठिकाणी भेदभाव रहित भावनेनं त्या ठिकाणी आपल्याला सावली देतात. किती अपपर भाव त्यांच्याकडे नसतो. जो खांडावया घाव घाली, कालावनी जयाने केली दोघाई एकची सावली, वृक्ष दे जैसा. तोडण्यासाठी जर एखादा त्या झाडाकडे गेला तर मनाच्या ठिकाणी तुझा भाव न ठेवता सावलीच देण्याचं तोडणारा सुद्धा काम करतो. अशी वृक्षाचा उपकार आपल्या जीवावर आहे म्हणून वृक्षाचा नंबर 6वा. आणि 7व्या क्रमांकाला सज्जनाचा उपकार सांगितला. सज्जनांचा उपकार या 6 पेक्षा त्यांचा उपकार मात्र श्रेष्ठ आहे. काय उपकार करतात? मज निरंतर
अधिगावश्य सज्जना 7 प्रकारचे उपकार करणारे घटक सांगितले. या 7 पैकी 7वा जो आहे तो सज्जनांचा उपकार आहे, संतांचा महात्म्याचा तुम्हा आम्हावर उपकार आहे. मग असा उपकार करणारे संत काय उपकार करतात तर मज निरंतर जागविते येथे उपकारासाठी किंबहुना या ठिकाणी संत आले. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले. गरजा वैकुंठे वैकुंठ सोडून गर्भवासाला येण्याचं काहीच कारण दुसरं नाही, फक्त आले याची कारण अशी हेच कारण आहे काय या ठिकाणच्या लोकांना सतत जागा करण्याचं काम करावं असा उपकार करण्यासाठी आले. आणि तो उपकार असा आहे सांगण्याच्या संतांचे उपकार उपकार वर्णावया नाही पार. वर्णन करण्याच्या पलीकडचे काय असे उपकार आहे तो आपणा सारिके करीते याते कोळ नाही चित्ते. त्यांच्या मनात याती नाही कोळ नाही या गोष्टीचा विचार नाही, सतत जाग करण्याचं काम करतात, समाजाचं प्रबोधन करत असतात. हे करत असताना मग आज सुद्धा तो कोबारायने अभंगाच्या प्रथम चरणात आयुष्य
निरंतर जागवण्याचं काम केलं आणि एक सल्ला दिला, मार्गदर्शन केलं की बाबा, संसाराच्या व्यवहारामध्ये तुम्ही पडू नका. व्यवहार करण्यामध्ये अनमोल आयुष्याची माती करू नका. कारण शरीर जायाचे ठेवणे दरीशी अभिलाष जने. शरीर जाणार आहे आणि संसाराचा तुम्ही अभिलाष धरलास, बर तो संसार आहे तरी कसा? लटिका व्यवहार सर्व पटून बसू नका, तो लटिका आहे. मग अशा लटक्याच्या पाठी मागे लागलं तर अविनाशी परमात्मा आपल्यापासून दुरावून जाईल. म्हणून त्यासाठी तुकोबराय म्हणतात, लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा. आपल्या पाठीमागे लागलेली जर पिढा फेडायची असेल तर लटिका संसाराचा व्यवहार सोडून द्या आणि तुम्ही काय करा, तुम्ही भगवंताचं जे भजन पूजन आहे, भगवंताचं नामस्मरण आहे ते करा, असा तुकोबारायांनी सल्ला दिला. बरं, याच्या पाठीमागे जर राहिला आपण, जुन्या काळाचा विचार करा. जशी जशी युग बदलली तसं तसं आयुष्य मर्यादा सुद्धा बदलत गेली. त्रेतायुगाच्या ठिकाणी 1,00,000 वर्ष माणसाला आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये आलो, त्या त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य. द्वापार युगाची युग रचना आयुर्मर्यादा तिचा विचार केला तर तिथं 1,000. आणि आता किती आहे महाराज? अल्प आयुष्य मानवा बंधू कानोबा या ठिकाणी म्हणतात, अल्प आयुष्य शत गणिले ते मते बालत्व रोग पीडाक्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. आपल्याकडे थोडस आहे आणि या थोड्याशा आयुष्यामध्ये जर आपण नाना प्रकारचे उद्योग आणि खटाटोपी करत बसला तर ते आयुष्य निघून जाईल. शेवटी हातात लागला तरीचा या काळाचा सोसावी ओळसा सोसावा ओळसा लागला सरिसा पाठोपाठ लागला सरिसा पाठोपाठी. पाठीमागे आपल्या काळ लागलाय आणि काळ आपली मोजदात गणना करत असताना काही जर सदा काळ गणना घरी कथेच्या वेळेची आज्ञा नाही. हरिकीर्तन कथा, भागवत कथा, रामकथा, संत कथा या वेळेची आज्ञा काळाला नाही. म्हणून सतत तुम्ही काय करा, आपला आयुष्याचा जो वेळ आहे सत्कर्मामध्ये नामचिंतनामध्ये घालायला पाहिजे. नाहीतर बरेच जण म्हणतात महाराज टाइमपासच होईना झाला, टाइमपास होईना म्हणून पत्ते फुटणारे बरेच तुम्हाला आढळतील. इतका वेळ जर आपण पत्ते खेळण्यामध्ये जर आपण रात्र माणसं उठत नाहीत, मला सांगा काळ जर एखाद्या वेळेला आला
तर एक क्षणभर कुणासाठी थांबू शकत नाही. आणि मग आपण 6 महिन्याचे प्रत्येक नाही सत्ता, घास गिळण्याची सत्ता सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. क्या जीवन की प्रक्रियास हातों में लिया नहीं तेरा घास, मुखामध्ये घालण्याची सत्ता सुद्धा आपली राहत नाही. का जर पाठीमाग लागला आणि अशाच वेळेला कधीतरी तो अचानक येतो आणि आपल्याला घेऊन जातो दुसरं चरण. जीवारी तर सत्ता इतकी आहे की आपलं काहीच चालत नाही. कधी आपल्याला घेऊन जाईल तेच कळत नाही. सगळ्यांना ज्ञात असणारा प्रसंग. नारायण गडाला तयारी होते, भगवान गडाला तयारी होते, परळीला परभणीला जागोजाग कमानी उभारल्या जातात. साहेब येणार, साहेब येणार, साहेबांचा आम्ही स्वागत समारंभ त्या ठिकाणी करणार. धुमधडाक्यामध्ये ढोल ताशे वाजवणार आणि साहेबाचं मोठ्या थाटात स्वागत करणार. पण साहेब येण्याच्या अगोदर एक अघटित अशी बातमी येऊन जाते. छोट्याशा अल्पशा अपघातामध्ये साहेब आपल्याला सोडून जातात. नेईल ओढोनी ठाऊक नसता. आपल्याला वाटत होतं आता आमचे साहेब ग्रामविकास मंत्री झाले, देशाचं ग्रामविकास मंत्री पद त्यांच्याकडे आलंय. आपला मराठवाडा नक्कीच सुधारणार, मराठवाड्यातले जिल्हे सगळे सुजलाम सुफलाम होणार. पण अचानक बातमी आली कशी, पाहतो नीरा घेऊन जाय बोका, तसा काळ लोका नेतसे, तसा काळ लोका नेतसे. पाहतो उंदीर कसा घेऊन जातो, पत्ता सुद्धा लागत नाही. म्हणून तसाच त्या ठिकाणी आपल्यामधून आपल्या आजूबाजूची जवळची त्या ठिकाणी माणसं निघून जातात. म्हणून बाबांनो सावध राहा. जेवढं अनमोल आयुष्य आपल्याला मिळालंय त्या आयुष्याचा सदुपयोग करून घ्या, नाहीतर तुम्ही यमाच्या श्रंखलेमध्ये पडाल. तो यम तुम्हाला दुःख देईल आणि त्या दुःखातून तुम्हाला सोडवणार. कठीण आहे दुःख
ठिकाणी तुकोबाराय म्हणले बाबा कठीण आहे दुःख यमजाचं तिला कोण सोडविल तया तया. यमाच्या दरबारामध्ये उभा टाकल्याच्या नंतर पातकी करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू. यमानं आपल्या जीवनामधला 7 बारा ओपन केल्याच्या नंतर काय काय तुम्ही जीवनामध्ये केले ती पाप यमाला दिसली की त्याच्या समोर काय विचारू लागला यम, काय उत्तर देणार आहोत आपण. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. कांटाळ सगळ्याची उलट बाबा. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. तुकोबराला एक जण म्हणला बायकोवर लय प्रेम आहे ती मला सोडवायला येईल ना. तुकोबारा म्हणजे येऊ शकत नाही. आमचा राजा आहे देशाचा राजा सुद्धा सोडू शकणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. भले भले जरी तुझ्या सोयरे चांगल्या पदावर असले, कोणी कलेक्टर असेल, कोणी IAS अधिकारी असला, कोणी जरी असले ते सोडू शकणार नाही. राजा सोडू शकणार नाही, मंत्री सोडू शकणार नाही, कोणीच सोडू शकणार नाही. पुत्र बंधू कांता संपत्तीचे हरिविन कोणी नाही सोडविता. पुत्र बंधू कांता संपत्तीचे, हे संपत्तीचे सगळे आहेत म्हणून यांच्या नादी लागू नकोस. आठवी लवलाई श्रीहरी, श्रीहरीची आठवण कर. विठोबा आयुष्य मोजावया बैसला महापारी. बाबांनो काळगणना करायला आयुष्य बसलाय. तो कार्य व्यवहारी संसाराच्या व्यवहारामध्ये गुरफटून बसा. भगवान परमात्म्याची एक त्यांच्या चरणाचा ध्यास धरा आणि जीवाचा उद्धार करून घ्या. हिताचं काहीतरी करा, नाहीतर आयुष्याचा आपण नाशच करत असतो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आपण आयुष्याचा नाश कसा करत असतो. आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा. फुकाचा चाकर झाला शिकावाडी नाही सुख घरी भोगावया. आपण संसारामध्ये प्रपंच करत असताना फुकटचा सेवक बनतो. आकारे दास संसाराचा आकारे दास दुःखाचे डोंगर भोगावया. दुःखाचे डोंगर भोगावया. करे दास संसाराचा. या संसारामध्ये गाढवासारखे राबतो पण सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून जर हित करून घ्यायचं असेल हित ते करावे. देवाचे जोपर्यंत आपल्या हातामध्ये आहे म्हणून तोपर्यंत हिताची गोष्ट करा, हित करून घ्या. खोबराने आपल्याला मोलाचा सल्ला दिला. शेवटचे 10 मिनिटं बोलणार आहे. आज या ठिकाणी पुण्यस्मरण आणि पुण्यस्मरण एका बापाचं आहे. जीवनामधून त्या ठिकाणी बाप निघून गेला की आकाश कोसळत असतो. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. पता नाही कोणत्या ठिकाणी गेले हे कळत सुद्धा नाही. माय बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे. ए दिल को लगा के ठेस जहाँ तुम चले. पता सुद्धा माहित नाही हो कधी आपल्यामधून निघून जाणार हे कळणार सुद्धा नाही. बापाची माया काय असते. इंद्रजित भालेरावांनी बाप सांगितलं आमच्या समोर. बापाचं वर्णन केलं कवितेमधून. इंद्रजित भालेराव सर सांगतात, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप
तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप. शेतात खोप आहे आमच्या, तिला बोराटीची झाप लावलेली आहे आणि तिथं राबणारं जे तत्व आहे त्याचं नाव बाप आहे. लेतो अंगावर चिंगा खातो मिरची भाकर, जग मिळाया साखरा काढी उसाची पाचट. काटा त्याच्याच कपाई काय ते न केलं पाप. सर सांगतात बाबांनो, जगाला साखर मिळण्यासाठी रात्रीचा दिवस करून कारखान्यामध्ये फॅक्टरीला जाऊन ऊस तोडणारा तू आमचा बाप आहे. काटा त्याच्याच पायात आहे, काय त्यानं पाप केला असं शेतकरी बापाचं वर्णन केलेलं आहे. आमची माय त्या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करणारी आणि बाप लाकडं फोडून देणारा. माय फोडीते लाकड, बाप पेटविते चुल्ला. पिठा मागायला कामाची काय चव सांग तुला. आम्ही कष्टाच खातो जग तरी हातो. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. आमचा तुम्हा सर्वांचा बाप शेतकरी आहे. शेतामध्ये कष्ट करतो, कुणाचे खिशे कापत नाही. आणि हा कष्ट करणारा बाप कष्ट करून मेहनत करून ज्या वेळेला बाजारामध्ये घेऊन जातो ना माल, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. कष्ट करण्याचं फक्त त्याच्या हातामध्ये आहे. रात्रंदिवस कपतो, गुडघ्या इतकाली पाण्यामध्ये सोयाबीन काढतो. 11,000 भाव आहे म्हणतो, लवकर घालायची बाजारात. ह्याच काढणीला सुरुवात होत नाही तोपर्यंत 4,500 येतो. कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. अशी शेतकरी बापाची व्यथा आहे. असा तो शेतकरी बाप तो आम्हा सर्वांचा. ज्ञानोबाला सुद्धा माऊली ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी बापाचं वर्णन करतात. काय म्हणतात? बालक बापाची ताटी गे, बापा तेची जेवू लागे. संतोष लेनी वेगे मुखीची ओढली. काय करता बालक? शिंबण असणारा पोरग, नाकातून 2 डोळ्या बाहेर पडायला लागलेले आहेत, हात पाय भरलेले आहे, पण तसंच पटकन येत आणि ताटाच्या जवळ येऊन मग बाबा तुमच्या सोबत जेवायचं. बाप त्याची कधीच किळस करत नाही, चिळस करत नाही, दूर हो असं कधीच म्हणत नाही. त्याला म्हणतो बस. आणि त्याचा बारका हात धुण्याची सुद्धा त्याला आठव राहत नाही, तसाच ताटामध्ये बुडवतो. खरी त्याला भूकच नसते, फक्त बापाच्या ताटात बसायचं असतं. बापाच्या ताटात बसलं की काय करतं? एक छोटासा घास घेतं आणि बापाच्या मुखामध्ये त्या ठिकाणी समोर धरतं. बाप अत्यानंदित होतो. मुलाच्या नाकपुड्या वाहिल्या का त्याचा हात भरला याचा सुद्धा विचार न करता तो बाप त्याने धरलेला हातातला घास आपल्या मुखामध्ये उडवतो. हा बाप आहे. बाप आतोनात त्या ठिकाणी प्रेम करत असतो. बापा करी जोडी लेकराच्या प्रेम नाही. दुःख झालं, मुलाला जर दुःख झालं तर बाप त्याग करतो. एवढं बापाचं प्रेम त्या ठिकाणी असतं. रामायणातला प्रसंग बघा डोळ्यासमोर आणा. कौशल्या मातेकडे प्रभू रामचंद्र जगत जीवन येतात आणि कौशल्या मातेच्या चरणारविंदी नमस्कार करून सांगतात, आई साहेब येतो आम्ही. वनवासाला जाऊन परत येतो. 14 वर्ष पाहता निघून जातील, आम्हाला आज्ञा सुखानं द्या. कौशल्य माता हृदयावर त्या ठिकाणी दगड सोडून त्या ठिकाणी ठेवून वनवासाला पाठवणी करते. पण वनवासाला जात असताना कौशल्या माता त्या ठिकाणी प्रार्थना करायला लागते. देवादिकांची म्हणते. प्रार्थना करत असताना म्हणतात, सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना. सूर्यवंशी भास्करा
तापो नको रे दिनकरा, हे धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. कौशल्याची आता काय, हे सूर्यवंशी नारायणा सूर्य भास्करा, प्रभू रामचंद्र वनवासाच्या ठिकाणी येतोय. तपू नको तू 16 कळीना. प्रभू रामचंद्राला त्रास होऊ नये प्रार्थना आहे. जमिनीकडे बघून प्रार्थना करू लागल्या कौशल्या माता. जगाचं जीवन कोदंड पाणी प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी येतो, त्याला सांभाळा. दुःख झालं, मूर्छना अवस्थेमध्ये पडले आपण. तेच प्रभू रामचंद्र कुठं जातात? वनवासाच्या ठिकाणी निघून जातात. 6 दिवसाचा कालावधी होतो आणि 6व्या दिवशी राजाचा प्रधान असणारा बुद्धिमंत, त्याचं नावच सुमंत, रात्रीच्या वेळी मध्यरात्री 12च्या प्रसंगाला रथ घेऊन, आपल्याला कोणी विचारणार नाही राम कुठं आहे म्हणून, रात्रीच्या वेळी चोरासारखा लपत येतो. आणि लपत आल्याच्या नंतर राजा दशरथाकडे येतो. दशरथाकडे आल्याच्या नंतर जय जीव या शब्दाचा उच्चारण करताच राजाला कळतं माझा सुमंत आला. सुमंत आलाय कळल्याबरोबर विचारतात, आला सुमंता, माझा राघव कुठे आहे? सुमित्र कुठे आहे? माझी सीता कुठे आहे? चिरंजीवी गेले, त्यांना आणलंच का? नाही, क्षमा करा महाराज. आणि मग त्यावेळेला राजाचा प्रश्न आहे, तीही कोठे केले भोजन, तीही कोठे केले शयन. कुठं झोपला माझा राम? कुठे त्यांनी भोजन केलं? कोणी केले चरण संवाहन, प्रातबोधन कोणी केले? माझ्या रामाला उठवण्यासाठी कोण आहे? माझा राघव जर राजवाड्यात झोपला ना, राजा दशरथ म्हणायचे, त्याला उठवण्यासाठी दास दासी सेविका होत्या, त्या उठवायच्या. दररोज म्हणायच्या, उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. माझ्या प्रभू रामचंद्राला उठवण्यासाठी इथं काकडा म्हणल्या जायचा, इथं चौघडा वाजायचा, नगारे वाजायचे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र उठायचा. माझ्या रामाला झोपण्यासाठी गुडघे इतकी गादी होती, गादीवर फुलांची शय्या होती, त्याच्यावर रामचंद्र झोपायचा. कुठं झोपला रे माझा राघव? राजा दशरथाचा प्रश्न आहे. त्यावेळेस सुमनजी म्हणतात, महाराज ऐका, कुठं झोपला माझा राघव? कुठं झोपला? काय खाल्लं, काय पिला? हा प्रश्न त्याचं उत्तर देत असताना म्हणतात, नाही अस्तरण प्रावरण, पांघरायला सुद्धा काही नाही, आथरायला सुद्धा काही नाही, आकाशाचं पांघरून नाही, धरत्रीची अंथरुण आहे. मग अशा अवस्थेमध्ये झोपला. तरण प्रणाचे अस्तरण, वल्कलांचे प्रावरण, प्रार्थबोधन पक्षांचे. राजा प्रभू रामचंद्राला झोपण्यासाठी तृणाची शय्या आहे, पांघरण्यासाठी जरट असणाऱ्या टोचणाऱ्या साली आहेत, आणि उठवण्यासाठी कोण? तर पक्ष्यांची किलबिल चालू झाली की रामचंद्र उठला. 3 दिवस मी त्यांच्या सोबत होतो. काही खालं पिलं का रे रामाने? काहीच नाही महाराज. 3 दिवस फळभक्षण केलं नाही, अन्नाचा त्याग त्या ठिकाणी केला होता. दिवसभर राहायचं आणि संध्याकाळच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला फक्त ग्लासभर पाणी प्यायचं आणि झोपायचं. अशी अवस्था रामाची झाली. आणि मग त्यावेळेला राजा दशरथाने काय केलं? राम राम कहे राम, राम राम कहे राम, तनु पर हरि रघुवर दुर,
राम कही राम 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 कही राम 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 कही राम तनुवर प्रिय हरी राव गए सुरधाम. राजा सुरधामाच्या टिकून निघून गेला. माझा मुलगा फक्त संकटामध्ये आहे हे कळल्याबरोबर बाप त्या ठिकाणी जीव सोडतो. तेच तत्व म्हणजे बाप असतो. विठ्ठला तुका म्हणाने दिल गांजू आणि काशी उदार जीवाशी तुका म्हणे ती गांजू आणि काशी. दुसरे जर त्रास द्यायला आले तर शरीराची ढाल करतो आणि लेकरांना तिळभर सुद्धा दुःख होऊ देत नाही. त्याचं नाव बाप असतं. एकदा छोट्याशा 10 वर्षाच्या मुक्ताबाईला विचार आला, अरे दसरा आहे, दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या वेळेला माझ्या आईवडील माझ्या या भावंडांना काय करावं, गोड धोडाचं जेवण खाऊ घालावं असा विचार त्या ठिकाणी आला. पण या लोकांनी होऊ दिला नाही, त्रासच केला. ज्ञानोबा मुंज व्हायची होती, निवृत्ती दादाची मुंज व्हायची होती, पण गावात लोक सर्वजण त्रास देत होते, छळण करत होते, काहीच मिळू देत नव्हते. आणि त्यावेळेला विठ्ठल पंतांनी विचार केला, काय करावं. मुलांच्या मुंजी सुद्धा व्हायला तयार नाही. ज्ञानदा जर चोरी घेऊन गावामध्ये गेला ना तर अशी परिस्थिती येते माझ्या मुलावर. ज्ञानोबा एक दिवस आळंदीमध्ये महादेव पंताच्या दारामध्ये उभा टाकतात. ओम भिक्षामध्ये माते, भिक्षा मागण्याची आरोळी ठोकतात. त्यावेळेला महादेव पंताच्या पत्नीचं नाव होतं महादेव भट्टाच्या रेणुकाबाई. त्या रेणुकाबाईला तो भट्ट त्या ठिकाणी आदेश देतो, हे मा तू दान धर्म करण्याच्या भानगडीत पडू नकोस. ही पोरं कुणाची आहेत माहित आहे का तुला? संन्यासाची कार्टी आहे. यांच्या बापाने शेण खालय, यांच्या जर झोळीत तुला वाढायचंच असेल गोठ्यामध्ये जाऊन गोठ्यातलं शेण उचल यांच्या झोळीमध्ये टाक. बाई टाकणार कशी? ते म्हातारं पाय फरकत फरकत तिथपर्यंत गेलं, शेण उचललं आणि ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये टाकलं. हा छळ त्या ठिकाणी पाहिला आणि त्याच वेळेला निर्णय घेतला की आता धर्मपीठासमोर जायचं आणि आपल्या देहाची कुरवंडी करून या ठिकाणी माझ्या मुलासाठी सुखाचे दिवस आले पाहिजे असं स्वप्न त्या बापानं पाहिलं. आणि प्रयागाच्या ठिकाणी विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्तासाठी गेले. त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त आई आणि वडिलांनी दोघांनाही केलं आणि आपल्या मुलांना सुखाचे दिवस यावेत यासाठी प्राणाची कुरवंडी केली. असाच तो बाप असतो विठ्ठला. किती उदार होतो. दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला चालता चालता. चक्रव्यूहाचं भेदन केलं आणि 10-12 अतिरथी अभिमन्यूच्या पुढे आहेत. अभिमन्यू त्यांच्याशी झुंजला, खपला. एका त्याला माहेवत्याला पाणी, महारथ्यांना पाणी पाजलं आणि त्यावेळेला लढता लढता मूर्छित होऊन धरणीच्या ठिकाणी पडला आणि पाण्याची इच्छा केली, मला कोणी पाणी देईल का? कोणत्याच महारथ्यानं त्या ठिकाणी पाणी दिलं नाही. त्याच वेळेला अरे तुला पाणी कशाला पाहिजे म्हणून बुटासहित त्या अभिमन्यूच्या डोक्यामध्ये लात घातली. तो दुशिलेचा पती, त्याचं नाव जयद्रथ. जयद्रथानं लात घातली. अंतकरणाच्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या अंतकरणाला दुःख झालं. अरे इथं जर माझा बाप असता तर तुमच्यात काय ताकद असती मला लात देण्याची.
जे लाथ हाणण्यासाठी पाय उचलल्या गेले त्याचे तुकडे कधीच पडले असते. पापाची आठवण झाली. संध्याकाळच्या वेळेला अभिमन्यू आला. अभिमन्यूकडे अर्जुन आला. रुदन करायला लागलेले अभिमन्यू. त्यावेळेस अर्जुन सांगतो, बाळ रडू नको, काय झालं सांग. बाबा मरणाची मला अजिबात भीती वाटत नाही. या क्षत्रियानं रणाच्याच ठिकाणी मरायला पाहिजे. दुःख एका गोष्टीचं वाटतंय, ज्याला पाणी मागितलं पाणी न देता त्याने लाथेचा प्रहार केला माझ्या डोक्याच्या ठिकाणी. अर्जुन म्हणला काहीच नाही, चिंता करू नकोस. या माझ्या पुत्राच्या डोक्यातला ताप प्रहार करणारा उद्या सूर्यास्तापर्यंत तो तरी संपेल, नाही तर मी तरी माझा देह अग्नी काष्ट खाऊन त्या ठिकाणी संपून टाकेल. अशा प्रकारची शपथ घेतली आणि आपल्या पुत्राला त्या ठिकाणी अभिवचन दिलं. अभिमन्यूनं अर्जुनाच्या मांडीवर प्राण सोडला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, रणामध्ये त्या ठिकाणी जात असताना सुद्धा अभिमन्यूची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारलं. हीच ढाल म्हणजे बाप आहे विठ्ठल. बघा, बाप त्या ठिकाणी आजारी पडला म्हणजे डॉक्टरला बोलण्याऐवजी लोक न्यायालयामध्ये जाऊन वकिलाला बोलवतात. हे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करारपत्रावर सही घ्यावी आणि वाटण्या व्हाव्यात. अशा प्रकारची पिढी आज या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जन्मलेली आहे. म्हणून एकच सांगावंसं वाटतं, आठवा तो श्रावण बाळ. शर आला तो आला धावोले काळ, विव्हळला श्रावण बाळ. काय सांगू लागला म्हणला राजा दशरथाला, महाराज माझ्या आई बाप आंधळे आहे, तो त्या आंधळ्या आई बापांना शेवटची तहान लागलेली आहे, पाणी तरी तेवढं पाजा. मम माता रे आई बाप तहानलेले, तरु खाली असती बसले, काळीज त्याचे फाडून कावे गे, ते येतील माझ्या कानावर माती पडली. श्रावण गेला तर पाणी पिणार नाहीत, माझ्या पाठीमागे येतील. एकच करा, मम म्हातारी करा तुम्ही सांभाळ, हो ने श्रावण बाळ. राजा झालं तरी एकच करा, माझ्या माघारी तुम्ही श्रावण बाळ बना आणि त्या आंधळ्या आई बापाची सेवा करा. अरे मरत असताना सुद्धा आई बापाची जो आठवण काढतो तोच खरा सतपुत्र असतो. म्हणून शेवटी एकच करा, तुम्ही भाग्यवान आहात, तुमचा बाप आज जिवंत आहे, सेवा करा. आमच्या सारख्या भाग्य आम्हीच आहोत, आमचा बाप आम्हाला सोडून गेला. आज किती आम्ही पैसे कमावले तरी कोठ्यावर असणारा वाकत दसऱ्याच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी आम्ही दर्शनाला गेल्याच्या नंतर काठीवर थरथर त्या हाताने पाठीवर हात फिरवणारा माझा बाप मला कधी दिसतो. बाबा गेले
पाठीमागे राहिलेली आई, त्या आईचा सांभाळ तुम्ही करणं गरजेचं आहे सिद्धेश्वर आणि दत्ता. तसं ती जबाबदारी माझ्यावर सुद्धा आहे. ती मला काही जास्त दिवस दुःख पचत नाही, पचवण्यासारखं नाही. म्हणून आई बापाची सेवा सकळ तीर्थाची दुरेची एका माता तया सेवे शिकिर शरीरे लोन कीजे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तीर्थाला जाण्याची गरज नाही, चालतं बोलतं तीर्थ आपल्या दारामध्ये आहे, घरामध्ये आहे. या तीर्थाची पूजा होणं म्हणजे आजची पुण्यतिथी खऱ्या अर्थानं साजरी होणार. शेवटी एवढा उद्देश, आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. तुकोबराने सांगितलेले जे आहे की तुका म्हणे किती करीशी लंडाई होईल बंडाई, तुका म्हणे किती करीशी लंडाई, तुका म्हणे किती करीशी लंडाई होईल बंडाई. पुढे तो कीर्तन रूपी सेवा हनुमंतरायाच्या चरणारविंद या ठिकाणी अर्पण करून कीर्तनासाठी उत्तम साथ देणारे हरिभक्तीपरायण झोलकर महाराज, मोतीराम महाराज, विठ्ठल महाराज यांनी सुंदर साथ दिली. त्याचप्रमाणे पांढरगावचे मुसळे महाराज, वागदराचे रोहिदास महाराज, आरबुजवाडीकर भजनी मंडळ उत्तम गुणीजनाने साथ दिली. मृदंगाचार्य गजानन महाराज भिडके यांनी सुद्धा मृदंगाची उत्तम अशी साथ दिली, त्यांना धन्यवाद. या कीर्तनासाठी प्रमुख उपस्थिती आपल्या परभणी जिल्हा राष्ट्रीय धर्म परिषदेचे वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तीपरायण आकाश महाराज यांची सुद्धा उपस्थिती आहे. तेही या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे धन्यवाद. उत्तम अशी साऊंड सिस्टीम माऊली तिडके यांची, त्यांनी सुंदर आवाज दिला, त्यांनाही धन्यवाद. आणि आवाजाला माऊली आणि रेकॉर्डिंग करायला सुद्धा माऊलीच. माऊली युट्यूब चॅनल वाले आमचे परममित्र असणारे गजानन भाऊ चोपडे हे सुद्धा परभणी या ठिकाणी आलेले आहेत. माफक दरामध्ये अतिशय सुंदर असं युट्यूब चॅनलला कार्य करतात, त्यांचेही धन्यवाद. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे बालकाप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले, येथे माझे जे उरले पायी परनी कोणी कोणता मोठा महाराज नाही, फक्त हनुमंतरायाची सेवा त्यांच्या चरणारविंदी अर्पण करतो. ज्ञानेश्वर